तर आपल्याला जत्रामध्ये दारकल्यांच्या जत्रामध्ये आले की आपल्याला सर्दी डोकेदुखी ताप वगैरे असं लय भयानक लागले बरं का. सर्दी तर असं म्हणजे सरळ मला श्वास पण घेता येईना एवढं भयानक सर्दी लागली. इथं आजूबाजूला कुठं दवाखाना पण नाही काय नाही. इथून एक 10-12 किलोमीटरवर दवाखाना. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळ सकाळी बघू शकता इकडे दुकान वगैरे लावून काल सगळं रात्री माल वगैरे लावलं होतं इकडं. खाली गाडी उतरून गाडी इकडे समोर लावली आणि तुम्हाला म्हणलं होतं का तुझं आपलं चुलता पण यायला लागलंय. चुलता नाही आजोबा. आजोबा बघा इकडं. काय म्हणता भाऊ? चहा प्यायचं काय राव, नाश्ता नाही पाणी नाही. हा का लांब आलो इथं काय आम्ही कशासाठी इथं दुकानावर आलेलं मी फोटो घ्यायला. तर काय तुम्हाला सांगितलं होतं काल तिथं आम्ही पुस्तकचा माल घ्यायला लागलो होतो ते यांचंच होतं बरं का. तर काय सगळ्यात पहिलं तुम्हाला आज मकर संक्रांती बरं का. मकर संक्रांती तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्याला माझ्याकडून तिळगुळ घ्या. आपण आता मोबाईलमधून तुम्हाला काय देऊ शकत नाही. तर तुम्ही असं आता कसं गोड राहिला मित्रांनो तसंच आयुष्यभर गोड राहत जा आणि सगळ्यांशी गोड बोलत जा. फॉलो करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून जावा युट्यूबला. आम्ही नाही करत भाऊ, आम्ही करतच नाही. आम्हाला काय केलं तुमच्यासारखे जळके माणसंच करत नाहीत. करतच नाही. आमचं नाही उरायला तर तुझं काय करायचं. तुमच्यासारखे जळके माणसंच करत नाहीत. आम्ही करतच नाही, कुणालाच करत नाही ना. हा का तुम्ही काय बी टाका आम्ही करत. तुम्ही करूच नका राहू द्या. तर काय मी आता आपल्या आजोबाच्या दुकानावर आलतो बरं का. इथं बघा ते पापड आणलं आणि पापड घेतलं खायला. पापड आणि पापडी बघा मस्त टाइमपास खात बसलोय. जरा दुकान सेट करायचं होतं तुझं आपल्या आजोबाचं. इकडं बाजूला स्टॉल लागणार आहे त्या स्टॉल मध्ये जरा थांबलोय. आपल्या दुकान लावायला जरा जजमेंट लागत नाही म्हणून. तर इकडं बघा दमाने खावा जरा. हा दबान चालू भाऊ. तर काय आता आपल्या आजीनं मस्त पोहे बनवलं बरं का दुपारी जेवायला. बघा पोहे होतं. आता सध्या काय जेवण दुसरं काय नाही म्हणून पोहेच बनवलं नाश्ता करायला. तोपर्यंत इकडं आम्ही लाकडं पण हे सगळं फोटो अडकायला सगळं बांधलं बरं का. हे बघा आजी अजून बनवायला लागली जेवण. करा मग नाश्ता पाणी काय करता भाऊ, लय लांब आलेली आहे. तर काय आता आपल्या दुकानावर चाललो बरं का. आपल्या आजोबाच्या दुकानावरून तिथं त्यांचं दुकान वगैरे थोडंफार सेट केलं. फोटो वगैरे लावायला त्यांचं ते लाकडं वगैरे रवून दिलं आणि आता आपल्या दुकानावर चाललोय. ते समोर तिकडं आपलं दुकान आहे बरं का, तुम्हाला दाखवतो आता. तर काय तिकडं आपण परत आपल्या दुकानावर आलतो बरं का. इकडं सगळे पप्पा फोटो वगैरे माल वगैरे सगळे लावलेत आणि आता माल तयार करायला लागेल बरं का. हे बघा. तर आता गाईज आपली मम्मी तिकडं मेन रोडला जाऊन तिथं दुकान लावली बरं का. कारण की इकडं या साईडला काय इकडं काय आपल्या इकडं अजून काय पब्लिक नाही म्हणून. तर आता मी आता तिकडंच थोडं माल न्यायला लागलोय. म्हणजे तिकडं काय एवढं मोठं दुकान लावलं नाही, फक्त 1 कॅरेट एवढं दुकान लावलेलं आहे. इथं दुकानावर तर काही गिऱ्हाईक नाही म्हणून टाइमपास तिकडं थोडं एक गिऱ्हाईक येईल म्हणून तिकडं लावून तिकडं जाऊन मम्मी दुकान लावली आहे. तर आता मी पण तिकडं थोडंफार माल घेऊन चाललोय बघा. तर गाईज इकडं बघू शकता हे मेन रोड आहे. तर इकडं दुकान वगैरे मेन रोडला असं लागलेलं आहे आणि मग मी इकडं दुकान लावले बघा हे. तर इथंच थांबलो आपण आता. मी पण इथंच थांबणार आहे. तिकडं काय एवढं पब्लिक नाही म्हणून तिकडं पप्पा एकटेच दुकानावर आहे. इकडं थोडंफार काहीतरी गिऱ्हाईक चालेल. ए बाळा गप ए बाळा हाटला नो. अहो चांगलेच मावशी, त्याला काय होत नसतंय. 100 रुपये येत नाही ना. 120 द्या 120. बरं घ्या झालं घ्या. काय झालं तुम्ही पालखी वगैरे बघितला असेल. इथं नुसतं पालखी आहे बरं का. देवाच्या मंदिरला इथं तुम्हाला इकडं मंदिर आतमध्ये इकडं समोर मंदिर दिसत असेल. इकडं नुसतं पालख्या अजून पंढरपूरला पालख्या कसं येतात तसं इकडं पालखी आहे. ट्रॅक्टर असं टोळी असं पालख्या येतात इकडं.
आणि आता दुकानावर इथं मी एकटा बसलोय का मम्मी तिकडं पप्पाच्या इथं दुकानावर गेलेली. तिकडं दुकानावर काही गिऱ्हाईक नाही म्हणून इथं येऊन टाइमपास बसायचं. परत आपल्याला उद्या परवापासून तिकडंच बसायचं दुकानावर. आणि तुम्हाला एक सांगायचं आहे म्हणजे या गावाची जत्रा म्हणजे जत्रा नाही बरं का, म्हणजे इथं एक महाराज आहेत बरं का, त्या महाराजाचं पुण्यस्मरण आहे इथं. दरवर्षी पुण्यस्मरण असतंय आणि 7-8 दिवस आता इथं जत्रा म्हणजे जत्रा म्हणता येत नाही याला, पुण्यस्मरणचं त्यासाठी इथं मेळावा भरतंय. 7-8 दिवस असतं ही मेळावा. 150 रुपये 150. तर काय बघू शकता आता सगळं इकडं गर्दी मोकळं झालेली आहे आणि आपण अजून पण दुकान आवरलं नाही बरं का, आता आवरायचं दुकान. तर काय तुम्हाला एक सांगायचं बरं का, इथं आले की आपल्याला जास्त जाम सर्दी लागली की पाणी चेंज झाल्यामुळं नुसतं सर्दी लागली. सर्दी खोकला वगैरे लागलेला आहे आपल्याला पाणी इथलं चेंज झाल्यामुळं. तर इकडं बघा आता दुकानावरून जायचं आणि गर्दी पण संपली. आपल्या दुकानावर तिकडं मोठ्या दुकानावर जायचं आहे. आता मम्मी यायला लागली थोडंफार इथं मला मदत करायला मला, कारण की मला एकट्याला एवढं नेता येत नाही ना. कॅरेट इकडे बॉक्स आणि खुर्ची पण आणलेले आपण. तर मम्मी यायला लागली मग चला मग आता दुकानावरून जाऊ. तर काय आता आपलं इथं रोडवरचं दुकान वगैरे सगळं आवरून इथं आलो बरं का. आपलं दुकान परत इथलं मगाशी तुम्हाला सांगितलेलं आजूबाजूला दुकान लागायचं, त्यामुळं काही इथून अजून सेट केलं नाही आपलं आजूबाजू दुकान. तर तेच आता परत माल सगळं एका साईडला लावून परत दुकान आवरायचं आहे. लाकडं वगैरे सगळं कसं पण वीस काढलेलं आहेत ते बरोबर बांधायचं आहे. आपली मम्मी पण इथंच बसली, जेवायचं सगळं डबा इथंच तयार, जेवलेत सगळेजण. मी पण इथंच जेवण केलेलं आहे, मम्मी बाबा पण इथंच सगळेजण जेवण केलेत. तर आता चला मग फटाफट दुकान वगैरे यांचं सगळं आवरून आणि उद्यापासून मेन जत्रा चालू होणार आहे. तर त्यामुळं आता सगळं दुकान वगैरे आवरायचं आहे. तर चला मग. तर काय आता आपल्या चुलत्याचं दुकान वगैरे आवरून आता आपल्या गाडीमध्ये आलो बरं का. आणि आपल्या पण इकडं आपले पप्पा पण तिकडं आपलं दुकान सगळं आवरलेत, म्हणजे पडदा बिडदा मारलेलं आहे सगळं. आता आपण इथं गाडीमध्ये येऊन बसलोय. तर मित्रांनो आपले हालत लय खराब झाली बरं का. इथे येऊन म्हणजे सर्दी खोकला ताप वगैरे म्हणजे अंगदुखी असं लयच यावं लागलं, कसं तरी वाटतंय. पण नाही आता काय करावंच लागेल आपल्याला, काय दुसरा पर्याय पण नाही. अशी सर्दी लागली की काय श्वास पण घ्या ना, एवढं सर्दी लागली मला. तुम्हाला माझ्या आवाजावरून कळत असेल की आवाज जरा चेंज झाल्याने वाटतंय मला. आणि आता आपण गाडीमध्ये बसलोय. तर गाईज आजचा ब्लॉग इथेच एंड होत आहे. तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून जावा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून जावा मित्रांनो. तर चला मग भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. Chamada, chamada na cena.